नितेश राणे यांनी घेतली भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकरांची भेट। काल निलेश राणे यांनी विजय केनवडेकर यांच्या घरावर टाकला होता छापा। छाप्यात सापडली होती 25 लाखांची रक्कम। आता मीही रिटायर होण्याच्या मार्गावर मास्तर राहिलो असतो तर मलाही पेन्शन लागू झाली असती। पेन्शन असतं तर टेन्शन राहिलं नसतं। पारोळा येथील सभेत गुलाबराव पाटलांचं मिश्किल वक्तव्य। बुलढाण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रचार सभेला आशा सेविकांची हजेरी। आशा आणि अंगणवाडी सेवकांची हजेरी। गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी नीलम गोरेंनी घेतली पालवे कुटुंबियांची भेट। अनंत गर्जेची बहीण शीतल आणि भाऊ अजयला अटक करा, पालवे कुटुंबियांची मागणी। कोल्हापूरमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवत 63 लाखांचा गंडा। सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची गांधीनगर पोलिसांमध्ये फिर्याद। गांधीनगर पोलिसांचा सायबर पोलिसांच्या मदतीने तपास सुरू। नाशिकमध्ये सासरच्या छळाला कंटाळत विवाहितेची आत्महत्या। तब्बल 7 पानी चिठ्ठी लिहित नवविवाहितेने केली आत्महत्या। पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल। 10 वर्षांपूर्वी वसई पोलीस ठाण्याची जागा हडप करून खासगी कंपनीच्या नावाने केल्याचा प्रकार। या प्रकरणी पालिकेचे माजी सभापती जमील शेख यांच्यावर गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।